दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन. राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही. समोर आलं महत्त्वाचं राजकारण. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 16 मार्च रोजी मतदान घेण्यात येत आहे आणि यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असून महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ एकच जागा येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे निवृत्त होत असल्याने ती जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह केलाय, तर सर्वाधिक संख्याबळ असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर दावा केला आहे. मात्र काँग्रेस हे राज्यसभेच्या या एका जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर दावा केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांनी शिवसेना उभाठा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली असून त्या बदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा स्वतः उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी टिकवण्यासाठी मदत होईल असा काँग्रेसचा आग्रह आहे. राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातील एका जागेची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.